मी साहेबांचे आभार व्यक्त करते की त्यांनी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, कारण उपक्रम राबवलाय आणि खूप दिग्गज कलाकार, खूप चांगली माणसं आहेत आणि यांच्या समवेत मी पण याचा एक भाग आहे. याचा मला खूप आनंद होतोय आणि मी कुणाचाच वेळ जास्त न घेता, मला माहिती आहे की तुम्हाला माझ्याकडून फक्त माझा तो डायलॉग ऐकायचा असतो. बरोबर, मी तो तुमच्यासाठी म्हणते. हाय, मराठीत सांगितलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू बाहेर. थँक्यू सो मच. रिंकू रे, ते उदगीरकरांचं प्रेम आहे. हा रिंकू, तुझं रूप आम्ही साठवून ठेवलं, तेव्हा आमच्याही आठवणी तुला साठवून ठेवायच्या. पुन्हा एकदा डायलॉग म्हणून असते. मराठीत सांगितलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू बाय. थँक्यू. यानंतर ज्यांच्या शुभेच्छांशिवाय खऱ्या अर्थाने या मतदारसंघाचा चेहरा मोहरा पालटवून टाकणारे आणि महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपये निधी विकासाची गंगा कायम वाहत ठेवणारे या मतदारसंघाचे आणि महाराष्ट्राला तुम्ही सगळ्यांनी दिलेले लाडके क्रीडा व युवा कल्याण मंत्री आदरणीय संजयजी बनसोडे सर, तुम्ही इतका प्रकाश आणि इतका तेज या मतदारसंघाला मिळवून दिला की न सांगताही फटाके फुटायलाच लागतात. खऱ्या अर्थाने तुमच्या मतदारसंघामध्ये प्रकाशाची वाट निर्माण काही होणार नाहीये. तुम्ही सगळे गडबड करू नका. इतकं सक्षम नेतृत्व तुमच्या मतदारसंघात आहे बनसोडे साहेबांसारखं. सर, तुम्हाला एक मिनिट पाचारण करताना आदरणीय संजयजी बनसोडे सर एवढंच म्हणेल, दिल से दिल बड़ी मुश्किल से मिलते हैं दोस्तों. भैया, लेकिन संजय जी बनसोडे साहब जैसे मंत्री हम नसीब वालों को मिलते हैं, हम नसीब वालों को मिलते हैं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब. भारत माता की, भारत माता की. अरे आपला उदगीरचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. भारत माता की. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र सरकारच्या वतीनं व जिल्हा प्रशासन लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्या उदयगिरी बाबाच्या नगरीमध्ये महासंस्कृती महोत्सव मराठी बाणा हा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थित मराठा बाण्याचे प्रमुख अशोकजी हांडेजी, शेट्टीजी आणि तुम्हा सर्वांची अर्चू मॅम म्हणू का रिंकू राजगुरू? अर्चू मॅम, आदरणीय आपल्या जिल्हाधिकारी, पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांना मान मिळाला त्या वर्षा ठाकूर मॅडम, आपले एसपी सोमय्या मुंडेजी, आपले सीओ अनमोलजी सागरजी, आपले माजी आदरणीय गोविंदाना केंद्रे साहेब, आणि म्हणून आपले बौद्धिक मेजवानी मेळावा म्हणून आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपल्या उदगीरला आपण घेऊन एक इतिहास त्या ठिकाणी आपण घडवला. त्यावेळेस एक सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अजय अतुल असतील, चला हवा येऊ द्या, अवधूत गुप्तेंचा कार्यक्रम असेल, अशा अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. आणि नंतरच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा युवा महोत्सव असतील किंवा अन्य खेळाचे कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी झाले. आणि आजचा महत्वाचा कार्यक्रम मराठी बाणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हा कार्यक्रम माझ्या उदगीरमध्ये झाला पाहिजे होता. हा आग्रह मी जिल्हाधिकारी महोदयांनी आपले महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री
सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांकडे त्या ठिकाणी मी केला होता आणि त्यांनी आग्रह केल्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी दिला आणि म्हणून 19 तारखेलाच आपला हा कार्यक्रम घ्यायचा होता. पण अशोक हांडे साहेबांची डेट आपल्याला त्या ठिकाणी मिळत नव्हती आणि म्हणून त्यांनी 1 तारीख त्या ठिकाणी दिली आणि म्हणून मॅडम खरंच तुम्ही खूप चांगलं नियोजन केलं. लातूर पेक्षाही चांगलं नियोजन याबद्दल या ठिकाणी केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मित्रांनो खूप चांगला कार्यक्रम आहे. शेवटपर्यंत हा कार्यक्रमाचा तुम्ही आनंद त्या ठिकाणी घ्या आणि लवकरच आपण खरं तर आज मॅडम थोडासा फायर शोला थोडंसं निवेदन त्या ठिकाणी जमलेलं आहे असं वाटतं. पण 8-9 तारखेला आपण राज्यस्तरीय मोठी दंगल आपल्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी घडणार आहे. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा राज्यस्तरीय आपल्या उदगीरमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि लेजर शो फायर शो असा मोठा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी आपला होणार आहे. म्हणून या सर्व कार्यक्रमाचा आनंद आपण त्या ठिकाणी घ्यावा आणि या कार्यक्रमाला माझ्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि शांततेत आपण हा कार्यक्रम पाहावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक अतिशय महत्वाचं आणि तिलाही वाटलं की उदगीरमध्ये येऊन बघावंच नेमकी गर्दी कशाची. तर मंडळी आनंदाचे डोही आनंद तरंग असा हा अतिशय आनंददायी उत्साह सोहळा. कारण साहेब या संपूर्ण मतदारसंघात आपण कायम सर्व धर्म समभाव जपला आणि म्हणूनच कारण साहेब जाणतात की न हिंदू हुआ है न मुसलमान हुआ है, न हिंदू हुआ है न मुसलमान हुआ है, ममता के कोख से तो सिर्फ इंसान हुआ है, सिर्फ इंसान हुआ है. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याची ही संस्कृती आपल्याला जपायची आहे. सर्वांचं मी क्षिप्र मनपूर्वक स्वागत करते. सन्माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम, मी आपणास विनंती करते की महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष युवा व क्रीडा कल्याण मंत्री श्री संजयजी बनसोडे साहेब यांचं आपण स्वागत करावं. यानंतर तुमच्या सगळ्यांच्या हृदयावरती राज करणारी मराठी सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचं स्वागत सन्माननीय मंत्री नामदार श्री संजयजी बनसोडे साहेब आपण करावं अशी मी आपणास विनंती करते. सन्माननीय शिल्पा वहिनी साहेब आपण देखील या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावं, टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. यानंतर ज्या मराठी बाणाची तुमच्या सोबत मलाही उत्सुकता लागली आहे ते मराठी बाणाचे दिग्दर्शक सन्माननीय हांडे सर, अशोक हांडे सर या ठिकाणी येतील. मी सन्माननीय मंत्री नामदार श्री